वेगवेगळे हस्तक मी वापरले. सो काही लोकांनी विचारलं होतं की थोडंसं त्याबद्दल पण सांगशील का, आणि आय अग्री, बिकॉज हे कथक नृत्याचं वोकॅब्युलरी आहे, ही भाषा आहे. थोडंसं त्यातलं शब्द माहिती असतील तर ते कळायला आणखीन सोपं जातं. सो ते थोडेसे मी दाखवीन आणि तुम्हाला हवं तर तुम्ही पण करा. सो इंटरॅक्टिव्ह होईल ते. तर मला माईक खाली ठेवायला लागेल, पण माझा आवाज येतोय जरा मोठ्यांनी बोलते. सो आता हा पहिला आहे पताका. हा खूप गोष्टींसाठी वापरला जातो, जसं मी दाखवला असता पताका. आणि वेगवेगळे वाट किंवा खांब अशा गोष्टींना वापरला जातो. पण कथक म्हणजे गोष्ट सांगताना वेगळे जे सांगेन, फॉर एक्झाम्पल ही सूची की कोणाला दाखवतो, मी दाखवते की एक दंत, दंत दाखवायला हा वापरला, एक वेगळी मुद्रा आहे. मग हे गणपतीचं सोड, एक लंबोदर, मग काय असेल हे डमडम. मग कुठलेही असं दाखवलं किंवा असं किंवा असं, ते काय असेल म्हणजे बाई किंवा देवी, लास्य ज्याला म्हणतो आपण. देवी अर्धनारीश्वर जो बाईचा रूप आहे तो असा नाजूक आणि त्याचा गोलाकार असतो. मग हे जेव्हा दाखवतो आपण, हे सगळं तांडव करेक्ट, तो असं चालतोय, हे सगळं पुरुष. मग आणखीन एक मी दाखवीन, हे जे आहे
राक्षस राक्षस किंवा कुठलं तरी असुर वगैरे असं आणि असं अटॅक करतोय. हे कथकमध्ये असं सगळं अभिनय असतो. अजून काय महत्त्वाचे दाखवायला हे म्हणजे शिवायुधी असतो, कारण हे त्याचं त्रिशूल आहे. काय वेळा ते त्रिशूल असं पण दाखवतो, तर ते शिवा पण असू शकतं आणि दुर्गा भवानी पण असू शकते. सो ते झालं शंख चक्र ब्रह्म, त्याच्या विरुद्ध लोटस आहे त्यातलं क्रिएशन झालेले विष्णू किंवा विष्णू आणि शंकर असा 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 त्रिनेत्र आणि त्याच्या कपाळावर चांद आणि ती पण एक मुद्रा आहे. आणि ते झाले शंकराचे रूप. हे पण सर्प, कारण त्याच्याभोवती सर्प आहे. पण तोच सर्प असा दाखवला तो कोण असतं? बरोबर, कारण तो त्याच्या शेषनागावरती. सो असे वेगवेगळे आहेत. मला वाटतं मोस्टली कव्हर केले आणि समजायला आता थोडं सोपं जाईल. आणखीन एक गोष्ट पटकन सांगायची म्हणजे कथकमध्ये किंवा इव्हन भरतनाट्यम आपण एकच व्यक्ती अनेक रूपं दाखवतो किंवा अनेक पात्र दाखवतो. सो थोडंसं ते एस्टॅब्लिश कसं करतो आपण, कन्फ्युजन नको व्हायला, की समजा मी इकडे आहे आणि मी अशी बोलते, तर पटकन इकडे जाऊन किंवा इकडे घेऊन तो दुसरा व्यक्ती मग ते म्हणेल काय हो मग तो थोडासा. आणि काही वेळा 3 पण पात्र असू शकतात, जसं आता तुम्हाला एका पुढच्या गाण्यात दिसेल. सो शंकर, पार्वती आणि गणेश असे 3 आहेत त्याच्यात. सो थोडंसं ते लक्ष द्यावं लागेल की कुठे उभं आहे कोण आणि त्याच्या हावभावावरनं असं कळेल की तर शिवाय एका पार्वती आहे का गणेश पण आहे, तो छोटा आहे बाल गणेश. सो असं तो गणेश. तर आता नेक्स्ट गाणं ते थँक्यू सचिन, खूप छान तो सगळं मांडून केलं त्यांनी. सो नेक्स्ट गाणं आहे देवी, भवानी देवी. ही गाणी मी छोटी छोटी चुनी आहेत आणि ॲक्च्युली खूप एलिमेंटरी आहेत. मी माझ्या सुरुवातीच्या स्टुडंट्सना शिकवायचे, पण ठीक आहे जे ह्या जागेसाठी योग्य आहे आणि सणासाठी योग्य आहे म्हणून. सो जस्ट शब्द सांगते. जगत जननी मा भवानी, सुखकारिणी दुःखहरिणी, गौरतनु श्वेतवसनी, पद्मासन हास्यवदनी, भक्त रक्षिणी तू. अरी नावाचा एक असुर होता, तर त्याचं पण आपण शब्द पाहिला तर अरी म्हणजे मे बी जो डिसहार्मोनियस असा होता, की प्रकृतीशी हार्मनीमध्ये न राहणारा. म्हणजे थोडे आपण सगळेच आता जरा त्याच्यात ब्युटी झालेलो आहोत की आपलं निसर्गाशी राहणं असं. पण इतका तो वाईट होता, इतका छळत होता, सगळ्यांना मारत होता, नासधूस करत होता, की बरेचदा असं आपल्या ह्याच्यात सांगतात गोष्टींमध्ये की देव कोणी काही करू शकत नाही, शेवटी ते देवीकडे जातात की अगं देवी तूच कर आता, आणि ती नाश करते त्याचा. सो ह्याच्यात अरी मलबिनी तू, शरण शरण चरण आयो, रक्ष रक्ष तू भवानी, जगत जननी मा भवानी. राग कुठला मला नंतर सुमेधा तज्ञा सांगेल, पण ताल आहे दादरा. God
द फॅमिली ऑफ गणेश. सो देवी माँ झाली, आता शंकर. याचं कडवं आहे, शंकर भंडार डोले, मस्तक पर चंद्र सोहे, आंगनमो भस्म राख, नंदी गण संग डोले. नंदी आणि सगळे गण त्याच्यासोबत डोलतात. हे कडवं आहे. बरेचदा ज्या कवी किंवा कवयित्री ते स्वतःचं नाव पण त्याच्यात लिहितात. सो शेवटी त्याच्यात हे येतं. एक पुढचं कडवं आहे, सॉरी, पुढचं कडवं आहे, बरं बघूया काय आहे. एनिवे हे लिहिलंय काशी जय राम बोले असं त्याच्यात आहे. सो त्या कवीने हे लिहिलेलं आहे. शंकराबद्दल एक स्तुती. म्युझिकवरनं मी कोरिओग्राफी केली आहे. सो त्याच्यात आपल्याला शब्दाचा एवढी मदत नाही आहे समजायला. मी थोडक्यात ते जरा सांगते. बेसिकली त्याचं गाणं आहे गणेशवरती, पण म्युझिक आणि काय काय आहे त्याच्यात थोडंसं ते ओव्हरलॅप होत आहे, कारण ते प्री रेकॉर्डेड आहे माझ्याकडे. पण ह्याच्यात मला दाखवायचं होतं गणेशाचं लहानपण, त्याचा जन्म, त्याचं लहानपण आणि गजमुख कसं झाला त्याचा. सो ह्याच्यात दाखवते. पार्वतीने शिवा वर्षानुवर्ष दूर जायचा कुठेतरी त्याच्या गणांसोबत, आणि पार्वती एकटी बसलेली असायची. तर तिला कंटाळा आला. तिला काय कुणाचं बाळ असलं तर बरं होईल, काहीतरी खेळायला सारखं. तर कसं, तर अपॅरेंटली शिवा आणि पार्वतीची मुलं होऊ शकत नव्हती. ही वॉज अपॅरेंटली मे बी एन एलियन असं म्हणतात. सो डिफरंट स्पीशीज बेसिकली. पण एनिवे, सो तिची काय म्हणायचं इच्छाशक्ती आणि जे तिने तपश्चर्या केल्या त्यातून तिने स्वतःच्या अंगाच्या मळातून आणि सगळं करून एक बाळ बनवलं आणि जीव दिलं त्याला, आणि तो जागृत झाला. मग ती खेळली छान आणि तो मोठा एवढा झाला. आणि एक दिवशी सगळ्यांना ही गोष्ट माहितीच आहे. ते जाते म्हणते मला उभं करायचे, ते बघ कोणालाही आत देऊ नकोस. तो अगदी शाणा बाळ त्याला अजिबात नाही थांबला. आणि आला शंकर काही वेळाने. तर तो नाही त्याला ओळखत. तर तो म्हणाला, हट बाजूला, माझं घर आहे. तो मारायलाच लागतो, भांडणच करायला लागतो, युद्ध करायला लागतो सगळ्या गणा आणि शिवांबरोबर. तेव्हा मग शिवा म्हणतो की हे नाही चालणार. तो संतापून त्याचं मस्तक कापतो. मस्तक दुसरीकडे कुठेतरी पडतं. तेवढ्यात पार्वतीला कळतं. ती बाहेर येते. ती म्हणते, अच्छा शिवा आलाय का? आणि मग हे सगळं दंगल बघते. ती म्हणते, हे काय झालं? तू काय केलंयस? हे माझं बाळ आहे हे. एकदम तो रिपेंटेड होतो. ती सांगते, मला काही तुझं ऐकायचं नाही, जा तू
आणि माझं बाळ मला परत दे, जिवंत कर. तो म्हणतो आता कसं, तर तो शोधतो आणि मग जे पहिलं त्याला एक पडलेलं मेलेलं गण दिसतो. असं म्हणतात की तो गज होता का नाही, गण, त्याचे जे गण होते सगळे, त्याचं मस्तक घेऊन तो लावतो. आपण त्याला गज म्हणतो, तसं मी दाखवते आहे. तर गजामध्ये केवढं डोकं ते, आणि लावलं त्यांनी. पण त्यामुळे त्या मुलाला एक वेगळे क्वालिटीज आले की साधं असं डोकं नव्हतं, त्याचं वेगळं डोकं होतं. तर आणि मग ती बघते, दोघंही खुश होतात, तो पण खुश आहे बाळ, आणि ते वरदान देतात त्याला की तू सर्वात श्रेष्ठ, बऱ्याच गोष्टीत श्रेष्ठ तू. ही आणखीन एक मुद्रा. सो ही बऱ्याच ठिकाणी वापरतो. हे जेव्हा दाखवतो तेव्हा श्रेष्ठ किंवा राजा कुठल्या जागेचा.
बघत असतो तर काही वेळा आपण आणखी एक वेगळे पात्र बनतो जे भक्त आहे किंवा साधारण माणसं आहेत. सो ते पण ह्याच्यात तुम्हाला दिसलं असेल की शंकर पार्वती गणेश हे दाखवून झाल्यावर मग आपण एकदम भक्त बनतो आणि आपण त्याची स्तुती करतोय, पूजा करतोय असे आहे. सो ते आणि आता शेवटचं म्हटलं की सगळ्यांचं काय म्हणायचं माहितीतलं गाणं मराठी मूव्हीमधलं एक आहे आणि ते पेश करते. त्याचा बहुतेक शब्द सगळ्यांना माहितीच आहे, सो ते कळूनच येईल आणि मी जे काय करते ते कळतच. सो एवढंच. आणखी ते अजून एक सांगणार होते विसरले. एनिवे सो हे आहे गाणं प्रथम तुला वंदितो. विद्या